रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. कलावज्ञ जियोद्धरार्यावतारं कलाङ्काङ्क्वेजोधिकामोदिवक्त्रं खलानेशवादापनोदार्यदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. येनेन जाणे हा प्रवास आपुला, कर्मास भोगी हा प्रपंच सारा. वाटेवरी या विसावा मिळाला, नमस्कार माझा या गुरुचरणाला. नमस्कार माझा या गुरुचरणाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय. संत नकद नारायण महाराज की जय. संत माणिक बाबा की जय. संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज की जय. अखंड वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. आपण आज संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारित माहिती पाहणार आहोत. यापूर्वी आपण 2 भागांमध्ये ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारित माहिती ऐकलेली आहे आणि आज आपण 3ऱ्या भागामध्ये आणखी सविस्तर माहिती पाहणार आहोत. यापूर्वी पहिल्या भागामध्ये आपण ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या जन्मापासून आबाजी या नामकरणापासून ते संत भगवान बाबा हा जीवन प्रवास इथपर्यंतची माहिती पाहिलेली आहे. 2ऱ्या भागांमध्ये आपण ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या अंगी असणारे जे 6 गुण आहेत, जे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितले आहेत, ते गुण आपण कालच्या भागामध्ये पाहिलेले आहेत. तेव्हा आजच्या भागामध्ये आपण त्यांच्या काही विचारांशी आशयाचे वर्णन पाहणार आहोत. तर कालच्या भागामध्ये आपण संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या अंगी असणारे 6 गुण यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य या आधारित विवेचन पाहिले आहे. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांनी धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथून आता धुम्यागड येथे ते आलेले आहेत. इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे आणि आता खरवंडी या गावातील बाजीराव पाटील आणि त्यांची माता बणूबाई यांनी संत श्रेष्ठ भगवान बाबा यांचे मन जिंकून त्यांना आता धुम्याडोंगर या ठिकाणी आणलेले आपण कालच्या भागात पाहिले आहे. धुम्याडोंगर इथे आल्यानंतर स्वतः राहुटी मांडून आणि सर्व लोकांच्या मदतीने श्रमदानातून आता नवीन गडाची उभारणी केलेली आहे. सर्व काम पूर्ण झाल्यानंतर 1 मे
58 या दिवशी नवीन गडावर विठ्ठल रुक्मिणी या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी आता महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केलेले आहे। तसेच त्यांनी त्यावेळचे मंत्री आमदार माननीय बाळासाहेब भारते आणि सहजानंद स्वामी यांना देखील पाचारण केलेले आहे। आता हा 1 मे 1958 हा दिवस म्हणजे कडकडीत उन्हाळ्याचा दिवस आहे आणि या दिवशी माळ रानावर खूप ऊन पडलेले होते। परंतु ज्यावेळी तेथे माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची सभा सुरू होणार होती त्यावेळी एक नवलच घडले। आकाशात ढग जमा झाले आणि त्यावेळी सर्व जमलेल्या जनतेवर समुदायावर अक्षरशः सावली पडली आणि त्या शांत वातावरणात आता गडाचे उद्घाटन झालेले आहे आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। पहा, त्यावेळी आपले त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांनी भाषण करताना असे सांगितले की मी आजपर्यंत खूप गड पाहिले, सिंहगड, रायगड, प्रतापगड, विशाळगड, की जे गड शिवरायांसारख्या छत्रपतींनी आपल्या मावळ्यांच्या साथीने आणि शस्त्रांच्या साह्याने जिंकून घेतले ते गड मी पाहिलेले आहे। परंतु अशा संत श्रेष्ठ महात्म्याने हे भक्तीच्या आधाराने निर्माण केलेला गड मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत आहे असे त्यांनी नमूद केले आणि शास्त्राच्या आधारे भक्तीच्या आधारे हा गड निर्माण केला म्हणून त्यांनी आपले संत श्रेष्ठ भगवान बाबा यांचे कौतुकही केले। पहा, त्यांनी त्याच वेळी दुम्यागडाचे नामकरण हे भगवानगड असे केलेले आहे आणि त्या वेळेपासून हा गड आता भगवानगड या नावाने प्रचलित झालेला आहे। ज्यावेळी आपले तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांनी गडाचे उद्घाटन केले त्यावेळी त्यांनी बाबांना विचारले की तुम्हाला आमच्याकडून म्हणजे सरकारकडून कशाची अपेक्षा आहे का? तेव्हा संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी सांगितले, नाही, आम्हाला कशाचीही अपेक्षा नाही, आम्हाला काहीही नको, तुम्ही आलात हेच आमच्यासाठी खूप झाले। आणि संतश्रेष्ठ ऐश्वर्यसंपन्न भगवान बाबा यांनी त्यावेळी माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा सत्कार हा सोन्याची अंगठी आणि शाल देऊन केलेला आहे असे आपले संतश्रेष्ठ भगवान बाबा। याच वेळी भगवान बाबांनी काय केले तर एका संस्थेचे उद्घाटन भूमिपूजन सुद्धा माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते केलेले आहे आणि त्या विद्यालयाचे नाव भगवान विद्यालय असे नामकरण केलेले आहे। म्हणजेच गोरगरिबांची आपल्या समाजातील मुले शिकावीत हा मानस संतश्रेष्ठ भगवान बाबा यांचा आहे आणि त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी आता त्यांनी विद्यालयाची सुद्धा स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पहा, मागील भागामध्ये आपण विवेचन केलेले आहे की संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी पशुहत्या बंद केली। त्यांनी बहुतेक गावांमध्ये यात्रेच्या ठिकाणी जाऊन त्या वेळी पशुहत्या ही बंद केलेली आहे आणि जो नैवेद्य पशुहत्येच्या वेळी दाखवला जात होता, मांसाचा नैवेद्य बंद करून त्यांनी आता
शाकाहारी नैवेद्याची प्रथा चालू केली आहे। तेव्हा जमलेले लोक हे संतश्रेष्ठ भगवान बाबांना म्हणत, आता देवाला कोणता निवद दाखवायचा? तेव्हा आपली कष्टकरी गोरगरीब जनता समोर आहे हे लक्षात घेऊन संतश्रेष्ठ भगवान बाबा हे सांगायचे की आपल्या देवाला गुळ चपातीचा मलिदा करा आणि तो नैवेद्य देवाला दाखवा। त्यामुळेच आपला देव हा तुमच्यावर कृपा करेल आणि सर्व आहे ते भक्तिभावाने करा, असे ते प्रत्येक गावात पशुहत्या ही बंद केल्यानंतर आवर्जून सांगत असत। पहा, आता लोक हे थोडेसे सुधारत चालले होते। संत संघ घडल्यामुळे समाजावर त्याचा परिणाम झालेला आहे आणि आता लोकांमध्ये सुधारणा होऊ लागल्या आहेत। परंतु सर्वच समाज हा काही बरोबर सुधारत नसतो, तर काही समाज हा अतिशयच मागास असतो। त्यांच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे आहे हे संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी ओळखले होते आणि म्हणून आता निराधार आणि ज्या मुलांची शिक्षणाची सोय नाही त्यांना शिक्षण द्यायचे आणि त्यांची राहण्याची देखील व्यवस्था करायची, या उद्देशाने भगवान बाबा यांनी भगवानगडावरच भगवान विद्यालयाची स्थापना ही केली आहे आणि ती विद्यार्थ्यांच्या निवासासहित केलेली आहे। पहा, आता तेथे हायस्कूल चालू झालेले आहे आणि मुले शिक्षण घेण्यासाठी भगवान विद्यालय, भगवानगड या ठिकाणी येऊ लागलेली आहेत। आता शिक्षणाचे कामही संतश्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांनी चालू केले आहे आणि सप्ताहाचे सुद्धा काम त्यांचे तसेच पुढे पुढे चालू आहे। आपल्या जीवनाचं साफल्य हे कशात आहे, तर लोकांना भक्तीच्या मार्गाला लावायचं, तरुण मुलांना शिक्षणाची सोय करून द्यायची, हे आता बाबांनी आपलं ध्येय ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे चालत होते। एक वेळचा प्रसंग, थेरला तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे सप्ताह होणार होता, म्हणून संतश्रेष्ठ भगवान बाबा हे सप्ताहाच्या आधी त्या गावामध्ये गेलेले आहेत आणि ते लोकांना विचारत आहेत की सप्ताहासाठीची सर्व तयारी झाली आहे का? तेव्हा लोक संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना सांगत आहेत, हो बाबा, तयारी सर्व झाली आहे, पण एकच अडचण आहे। आता ती अडचण कशी दूर होईल हेच आम्हाला कळत नाही। तेव्हा सप्ताह 10-12 दिवस पुढे असताना संतश्रेष्ठ भगवान बाबा हे त्या गावातील नागरिकांना म्हणाले, अरे मग तुमची अडचण काय आहे ती मलाही सांगा ना, आपण तिच्यावर उपाय काढूया। तेव्हा तेथील नागरिक हे संतश्रेष्ठ भगवान बाबांना म्हणाले की बाबा, खूप उन्हाळा पडलेला आहे आणि सध्या गावामध्ये पाण्याचा अतिशय दुष्काळ आहे। येथे जवळपास कोठेही पाणी नाही आणि हीच एक मोठी अडचण आता आमच्या पुढे उभी आहे, कारण सप्ताह म्हणजे त्या ठिकाणी अनेक नागरिक येणार आणि सर्वांच्या पाण्याची सोय कशी करावी हेच आता आम्हाला कोडे पडलेले आहे। हा आमच्या पुढे एक मोठा प्रश्न झालेला आहे। मग काय, बाबांनी थोडासा विचार केला आणि त्यांनी इकडे तिकडे नजर टाकली आणि संतश्रेष्ठ भगवान बाबा नागरिकांना म्हणाले, ह्या मंदिराच्या मागे जी जमीन आहे ती कुणाची आहे? तेव्हा त्यातील एक व्यक्ती हा बाबांना म्हणाला, बाबा, ती जमीन माझी आहे। मग ह्या जमिनीतील थोडीशी जमीन तू गावासाठी देऊ शकशील का? हो बाबा, तुम्ही म्हणाल तर मी जमीन देऊ शकेल। कशासाठी द्यायची जमीन? तेव्हा संतश्रेष्ठ भगवान बाबा नागरिकांना म्हणतात, आपण या जागेत विहीर खणूया।
आता विहीर खणायची, मग कशी खणायची? कष्टाचे काम आहे. पहा, त्या काळामध्ये विहीर खणणे हे मोठे अवघड काम होते आणि त्यासाठी बराच कालावधी लागत असे. मग कसे करायचे? सप्ताह तर 10-12 दिवसांवर आहे. तेव्हा संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी लगेच त्या जमिनीमध्ये त्या नागरिकांबरोबर गेलेले आहेत आणि तेथील जमिनीचे निरीक्षण करून त्यांनी लोकांना कुदळ आणि खोरे फावडे घमेले घेऊन येण्यासाठी सांगितले आहे. स्वतः संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी टिकाव टाकलेला आहे आणि सर्व बायका, मुले, अगदी लहान थोर तेथे येऊन काम करू लागलेली आहेत. पहा, 4 दिवसात ही विहीर 5 फूट खाली गेलेली आहे. 7 फूट खाली 5व्या दिवशी विहीर गेली आणि नंतर त्या विहिरीला थोडासा ओलेपणा लागलेला आहे. थोडीशी विहीर खणली आणि काय आश्चर्य, तो पाण्याचा खड्डा म्हणजेच खणलेली विहीर ही तुडुंब भरलेली आहे. पहा, किती आश्चर्य. बाबांनी 4-5 दिवसांमध्ये तो पाण्याचा गहन प्रश्न सोडवलेला आहे आणि सप्ताह हा आनंदात पार पडलेला आहे. तेथे अजिबातही पाण्याची कमी पडली नाही. त्या छोट्याशा झिऱ्यातून, लागलेल्या झिऱ्यातून अखंडपणे पाणी येतच होते आणि ते पाणी संपलेच नाही. अशा प्रकारे आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी संतश्रेष्ठ ऐश्वर्यसंपन्न भगवान बाबा हे लोकांना मदत करत होते आणि ते स्वतः ते काम करू लागत असत. असेच दिवस चालले होते आणि बाबांची पैठण पंढरपूर ही वारी चालूच होती. मग बाबांनी काय केले? ज्यावेळी आपण वारीला जाणार त्यावेळी आपल्या लोकांची, आपल्या वारकऱ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी पैठण येथे एक वाडा घेतलेला आहे, म्हणजेच तो दान मिळवलेला आहे. तो वाडा वारकऱ्यांसाठी हवा आहे आणि तो संस्थेच्या नावे बाबांनी मिळवलेला आहे. तसेच आळंदी आणि पंढरपूर येथे सुद्धा संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी ह्या जमिनी घेतलेल्या आहेत की जेणेकरून आपण दिंडी घेऊन गेल्यानंतर तेथे आपल्या वारकऱ्यांची सोय व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. पहा, माजलगाव तालुक्यातील एका गावात राजा हरिश्चंद्राचे मंदिर आहे आणि तेथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते. संतश्रेष्ठ भगवान बाबा हे त्या यात्रेला आवर्जून जात असत आणि तेथे ते ग्रंथांचे दान करत असत. ज्ञानेश्वरी आणि गाथा, भागवत या ग्रंथांचे दान ते तेथील यात्रेमध्ये करत असत आणि लोकांना उपदेश करत असत की भजन करा, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका आणि सत्संग करा. तुमच्यातले दुराचार हे काढून टाका आणि सर्वांनी चांगले वागा, माणूस म्हणून चांगले जगा. आपल्याला हा देह परमेश्वराने दिलेला आहे, मग तो देह सत्कारणी लावा. तुम्ही दुराचाराने वागू नका, अशी शिकवण हे आपल्याला संतश्रेष्ठ भगवान बाबा देत आहेत. पहा, बाबांना प्राण्यांविषयीची आवड आहे. गाई गुरे ही तर बाबांकडे पाहतच असतात आणि बाबा जवळ गेले की सर्वांच्याच अंगावरून, खांद्यावरून हे हात फिरवत आहेत. सर्व प्राणी हे बाबांना आवडतात, परंतु त्यात जास्त आवडणारा प्राणी म्हणजे अश्व. हो, संतश्रेष्ठ भगवान बाबा म्हणायचे, पृथ्वी तलावर असा एक प्राणी आहे की त्याच्यात स्त्रीत्वाची काही निशाणी नाही. म्हणजेच अश्व जो आहे त्याच्यात स्त्रीत्वाची काही निशाणीच नाही आणि तो प्राणी, तो घोडा, हा प्राणी
संतश्रेष्ठ भगवान बाबा यांचा आवडता असे. बाबांकडे अनेक घोडे असत. पहा, मोती नावाचा घोडा, गटण्या नावाचा घोडा, तसेच त्यांच्याकडे दशरथ आणि तांदळे असे 2 घोडे असत. ते त्यांचे टांग्याला जोडण्यासाठीचे घोडे असत. मुरलीधर, रोहिल्या, आराब्या, टिक्क्या असे अनेक घोडे असत आणि सर्वांवर बाबांचा तितकाच जीव असे. त्याच्यात बाबांकडे एक घोडी असे आणि त्या घोडीचे नाव गंगूमाई घोडी. हो, अतिशय देखणी अशी ही गंगूमाई बाबांची खूप आवडती होती. पहा, गंगूमाईचे कामच काय, तर गंगूमाई ही बाबांच्या दिंडीमध्ये ही बाबांच्या बरोबरच चालायची आणि ज्यावेळी लोक संतश्रेष्ठ भगवान बाबा यांचे दर्शन घ्यायचे त्याचवेळी सर्व लोक गंगूमाई घोडीचे सुद्धा दर्शन घेत असत. पहा, दिंडीला जाताना संतश्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा आपल्या आवडत्या लाडक्या घोडीला असे सजवायचे की ते चांदीच्या आणि रुपयाच्या अलंकाराने आपल्या गंगूमाई घोडीला सजवत असत आणि ती घोडी ही दिंडीत बाबांच्या बरोबर सर्वात पुढे चालत असे. पण इतकी गुणी घोडी होती. पहा, एवढा समाज असे, सर्व समाज गंगूमाई घोडीच्या पाया पडत असे, पण गंगूमाई घोडीने कधीही एकाही व्यक्तीला कधीही दुखावले नाही किंवा त्रास दिला नाही अशी ही गंगूमाई घोडी. पहा, ही गंगूमाई घोडी अतिशय थकलेली आहे आणि वारी करून येतानाच गंगूमाई घोडी ही म्हातारी झाल्यामुळे, ती वयस्कर झाल्यामुळे तिचे निधन झालेले आहे. तर ते एकनाथवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथे वारीहून येतानाच गंगूमाईचे निधन झाले आहे आणि मग संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना अतिशय वाईट वाटले. त्यांना अतिशय शोक झाला. त्यांनी काय केले, हो, जसे माणसाचे अंत्यसंस्कार करतात ना, तसेच आपल्या लाडक्या गंगूमाई घोडीचे अंत्यसंस्कार हे एकनाथवाडी या गावामध्येच केलेले आहेत आणि बाबांना अतिशय शोक झालेला आहे. नंतर एकनाथवाडी या गावामध्ये संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या गंगूमाई घोडीचे स्मारक बांधण्यात आलेले आहे आणि तेथे सर्व भाविक हे गंगूमाईचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. तेथे गंगूमाई या घोडीच्या स्मारकाजवळ सप्ताही घालण्यात आलेला आहे. म्हणजे पहा, बाबा जसे हे माणसांना जीव लावायचे, माणसांवर प्रेम करायचे, तसेच हे मुक्या प्राण्यांवर सुद्धा तितकाच जीव लावत असत. असे आपले संतश्रेष्ठ भगवान बाबा. अशीच एक वेळची घटना, सौताडा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथे एकदा संतश्रेष्ठ ऐश्वर्यसंपन्न भगवान बाबा आणि वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज हे दोघेही सप्ताहाच्या निमित्त एकत्र आलेले आहेत. त्यावेळी वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांचा एक घोडा अतिशय अवखळ होता आणि तो घोडा वैराग्यमूर्ती वामनभाऊ खेरीज कोणालाही हात लावू देत नसे. तो घोडा बांधून ठेवलेला होता. तेथे ऐश्वर्यसंपन्न संतश्रेष्ठ भगवान बाबा आले आणि भाऊंना म्हणतात, कसे, खूपच सुंदर घोडा आहे, रूपवान आहे, मी एक रपेट या घोड्यावर मारून येतो. तेव्हा वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज म्हणतात, अरे भगवान, नको रे, तो फार अवखळ आहे आणि तू घोड्यावर रपेट मारून येऊ नको. परंतु आपण पहिल्यापासूनचे संतश्रेष्ठ भगवान बाबांचे जीवनचरित्र पाहिले. त्यांचा स्वभाव हट्टी आहे आणि ते भाऊंना म्हणत आहेत, नाही, मी घोड्यावरून रपेट मारून येणारच.
तेव्हा रागावून भाऊ म्हणत आहेत, तुला जे करायचं आहे ते तू कर. आणि संतश्रेष्ठ भगवान बाबा हे घोड्याला लगाम लावून त्याच्यावर रपेट करत आहेत. पहा, घोड्याला हात लावताच घोडा उड्या मारायला लागलेला आहे, कारण त्याचा स्वभावच अवखळ आहे. परंतु जशीच संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी घोड्याला टाच मारली, तसाच क्षणार्धात घोडा आता दौडत आहे आणि दिसेनासा झालेला आहे. वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांना काळजी वाटत आहे, कारण घोडा अवखळ आहे. जर संतश्रेष्ठ भगवान बाबांना काही दुखापत झाली तर काय करायचे, असा प्रश्न वामनभाऊ महाराज यांना पडलेला आहे. परंतु आता ते फक्त काळजीच करत आहेत. काळजी करत करत ते संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या येण्याची वाट पाहत आहेत. थोडा वेळ जातो आणि घोड्यावर बसलेले संतश्रेष्ठ भगवान बाबा आलेले लोकांना दिसतात. लोक भाऊंना सांगतात, आले, भगवान बाबा आले. आणि भगवान बाबा हे घोड्यावरून खाली उतरून भाऊंना म्हणतात, कसे, फारच गुणी आहे भाऊ तुमचा घोडा. पहा, एवढ्याशा वेळात मी 5 कोस जाऊन आलेलो आहे. म्हणजे अवखळ प्राण्यांना सुद्धा काबूत आणण्याची ताकद ही आपल्या ऐश्वर्य संपन्न संतश्रेष्ठ भगवान बाबांमध्ये आहे, हे समाजाला कळत आहे. आणि मग कितीही दुर्जन माणसं असले तर ते सुद्धा बाबांकडून, भगवान बाबांकडून चांगलंच शिकतील, अशी अपेक्षा आता समाज करत आहे. पहा, सगळीकडे संतश्रेष्ठ भगवान बाबांची कीर्ती वाढत आहे. ज्या ज्या ठिकाणी बाबांना बोलवलं जाईल त्या त्या ठिकाणी सर्व महिला ह्या डोक्यावर पाण्याच्या कळशा घेऊन आणि ढोल आणि ताशे यांच्या आवाजात वेशीच्या बाहेर संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना आणण्यासाठी जात आहेत. त्यांना गावात वाजत गाजत आणल्यानंतर सर्व समुदायाची चौकशी, सर्व नागरिकांची चौकशी बाबा आपुलकीने करत आहेत. आणि प्रत्येकाचे काही प्रश्न आहेत का, काही अडचणी आहेत का, हे संतश्रेष्ठ भगवान बाबा हे नागरिकांना विचारत आहेत, आपलेपणाने जवळ करत आहेत आणि लोकसंग्रह वाढवत आहेत. पहा, ज्यावेळी रात्री कीर्तन उभे राही त्यावेळी कीर्तनामध्ये ते असं म्हणत, तुम्ही आहात म्हणजेच हा समाज आहे, हाच माझा चिंतामणी आहे आणि तुम्ही सर्वजण परमेश्वराचे अंश आहेत, मी तुमच्यातच ईश्वर पाहतो, असं संतश्रेष्ठ भगवान बाबा म्हणत असत. पहा, संतश्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न बाबांकडे एक शक्ती होती. ते पाण्यावरील आसनात बसण्यासाठी पारंगत होते. हो, ते सरळ विहिरीमध्ये उतरत आपला खांद्यावरचा पंचा हा विहिरीच्या पाण्यावर अंथरत आणि आसन घालून ज्ञानेश्वरी वाचत बसत असत. ही कला संतश्रेष्ठ भगवान बाबांकडे होते. पाण्यावरील आसनात ते बसत असत, त्यामध्ये संतश्रेष्ठ भगवान बाबा पारंगत होते. ज्ञानेश्वरी ही मुखोद्गत असे आणि नेहमी ज्ञानेश्वरी ही वाचत असत, असे संतश्रेष्ठ भगवान बाबा. पाण्यावर बैसोनी वाचली ज्ञानेश्वरी. पहा, पाण्यावर बसून संतश्रेष्ठ भगवान बाबा हे ज्ञानेश्वरी वाचत असत. ज्यावेळी कीर्तन संपत असे आणि बाबांना आता त्या गावातून गडावर किंवा इतर ठिकाणी जायचे असे, त्यावेळी त्या गावातील लोक बाबांना पुन्हा मानाने वेशीपर्यंत नेऊन सोडत असत.
अशी बाबांची कीर्ती आता वाढत चाललेली आहे. पहा, आपण मागच्या भागात असं पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांना निमंत्रित करून गडाच्या उद्घाटनासाठी बोलवलेलं आहे. तेच माननीय यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री आहेत आणि ते आता संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या भेटीला स्वतःहून आलेले आहेत. कारण असं आहे, ज्यावेळी भगवानगड हे नामकरण करून माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे मुंबईला गेले होते, त्यावेळी सगळी चर्चा झालेली आहे आणि त्यावेळचे पंतप्रधान माननीय पंडित नेहरू यांनी माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बोलावून घेतले आहे. दिल्लीत त्यांची चर्चा झालेली आहे आणि संतश्रेष्ठ भगवान बाबांविषयी असणारी सर्व माहिती माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी माननीय पंतप्रधान पंडित नेहरू यांना सांगितलेली आहे. तेव्हा पंतप्रधान असलेले माननीय पंडित नेहरू यांनी बाबांना भेटायचे अशी इच्छा बोलून दाखवलेली आहे. म्हणजे पंतप्रधान पंडित नेहरू यांना सुद्धा असे वाटले की आपण संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना भेटावे. त्यांनी अशी इच्छा माननीय यशवंतराव चव्हाण यांना बोलून दाखवल्यानंतर पुन्हा संरक्षण मंत्री असलेले माननीय यशवंतराव चव्हाण हे आता भगवानगडावर संतश्रेष्ठ भगवान बाबांच्या भेटीला आलेले आहेत. पहा, त्यांचे आदरातिथ्य केले आहे आणि संतश्रेष्ठ भगवान बाबा हे माननीय यशवंतराव चव्हाण यांना विचारत आहेत की तुम्ही कसे येणे केले. त्यावेळी माननीय यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते. ते बाबांना सांगत आहे की पहिल्यांदा मी आलो ते तुम्ही मला बोलवले म्हणून, आणि आता ही दुसरी जी भेट आहे ती यासाठी आहे की मी तुम्हाला बोलवायला आलो आहे. म्हणजे काय तर माननीय पंतप्रधान पंडित नेहरू यांनी असे सांगितले आहे की संतश्रेष्ठ भगवान बाबांची भेट घ्यायची आहे, म्हणून मी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे. पहा, चर्चा झाली, आदर सत्कार झाला आणि नंतर संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी कबूल केलेले आहे की मी पंतप्रधान माननीय पंडित नेहरू यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला येईल. पहा, म्हणजे देशाचे पंतप्रधान असणारे माननीय पंडित नेहरू यांनी भेटीसाठी संतश्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांना बोलावलेलं आहे आणि त्यासाठी आता बाबा हे काही दिवसांनी दिल्लीला गेलेले आहेत. त्यांना पंतप्रधान माननीय पंडित नेहरू यांची भेट घ्यायची आहे. आता ते दिल्लीत गेले आणि चर्चा करण्यासाठी बसलेले आहेत. तेव्हा त्यांचे ते अगाध ज्ञान पाहून माननीय पंडित नेहरू बाबांना असं विचारतात की तुमचं ज्ञान इतकं अगाध आहे, तुम्ही इतके सुंदर कीर्तन करतात, लोकांना उपदेश करतात, मग तुम्ही काही लिहित का नाहीत. तुम्ही हे सगळं लिहिलं तर पुस्तकं तयार होतील, तुम्ही लिखाण करत जा. तेव्हा संतश्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा हे माननीय पंडित नेहरूंना पंतप्रधानांना असं सांगतात की माझा जो परिसर आहे त्या परिसरातील लोकांना लिहिलेलं हे कळणार नाही, ते त्यांना वाचता येणार नाही. मग त्यांना हेच माहीत नाही की लिहिलेलं कसं वाचावं
त्यांना हेच कळत नाही की आपण माणसं आहोत. ज्यावेळी त्यांना हे समजेल त्याच वेळी माझं ध्येय पूर्ण होईल. त्यांना आपण माणसं आहोत हेच समजलं नाही तर लिहिलेलं काय कळेल. त्यांच्यात मला आधी जागृती करायची आहे आणि माझं काम तेच आहे, समाजामध्ये जागृती निर्माण करायची आहे. पहा, संत श्रेष्ठ भगवान बाबांचे हे बोल ऐकून माननीय पंतप्रधान पंडित नेहरू हे संत श्रेष्ठ भगवान बाबा यांना त्यांच्या पुढील कामासाठी शुभेच्छा देत आहेत. हो, ते म्हणत आहेत, खरंच जर तुम्ही लिहिलं आणि तुमच्या परिसरातील समाजाला ते समजलंच नाही तर ते लिहून उपयोग नाही. म्हणून तुम्ही त्यांना अशा योग्यतेचं बनवा की पुढे लिहिल्यानंतर त्यांना ते समजेल. त्यांना माणूस म्हणून जगायला तुम्ही शिकवा. पहा, माननीय पंतप्रधान पंडित नेहरू यांनी संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांचा आदर सत्कार केलेला आहे आणि त्याच वेळी तेथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सुद्धा भेट झालेली आहे. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भेट ही दिल्लीमध्येच झालेली आहे आणि दोघांमध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे. पहा, असे संत श्रेष्ठ भगवान बाबा हे आहेत. आता त्यांच्याकडे अनेक नामवंत विचारवंत लोक येत आहेत. ह.भ.प. धुंडा महाराज देगलूरकर, प्राचार्य सोनोपंत मामा दांडेकर, आचार्य विनोबा भावे हे लोक संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्याकडे येत आहेत. काही राजकारणी आहेत, काही शिक्षणतज्ज्ञ आहेत, काही समाजसेवक आहेत आणि येऊन ते संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्याबरोबर चर्चा करत आहेत, विचारांची देवाणघेवाण करत आहेत. अशा प्रकारे कीर्ती वाढत आहे. पहा, ज्यावेळी संत श्रेष्ठ भगवान बाबा हे श्री क्षेत्र नारायणगड धाकटी पंढरी येथे होते त्यावेळची एक आठवण आहे. पहा, नाशिकला कुंभमेळा चालू होता आणि बाबांचे जे जवळचे 4-5 अनुयायी होते, जे नेहमी सतत बाबांच्या जवळ असत, ते संत श्रेष्ठ भगवान बाबा यांना म्हणतात की बाबा चला आपण सगळेजण नाशिकला जाऊ. नाशिकला पर्वणी आहे म्हणजेच कुंभमेळा आहे. तुम्ही जर आम्हाला नेले तर आम्हाला पर्वणी होईल, आम्हाला गंगा स्नान होईल. जायचं का? तेव्हा संत श्रेष्ठ भगवान बाबा म्हणतात, होय आपण जाऊ ना. पहा, आता कुंभमेळा जवळ आलेला आहे आणि कुंभमेळा जवळ आलेला आहे हे अनुयायी बाबांनी आपल्याला सांगितलं आहे की जायचं आहे. मग कधी निघणार? 10-12 दिवस राहतात. तरी संत श्रेष्ठ भगवान बाबा म्हणत नाहीत की चला आपण जाऊया. 4-5 दिवसांवर कुंभमेळा येत आहे तरी सुद्धा संत श्रेष्ठ भगवान बाबा म्हणत नाहीत की चला आपण जाऊया. मग आता बाबा आपल्याला नेणार कधी? कसं करायचं? तर पहा, त्यातील एक अनुयायी बाबांना विचारत आहे, बाबा 4 दिवसावर कुंभमेळा आलेला आहे आणि मग तुम्ही आम्हाला कधी नेणार आहात? तुम्ही आम्हाला कुंभमेळ्याला नेणार आहात ना? तेव्हा संत श्रेष्ठ भगवान बाबा म्हणतात, हो जाऊयात ना आपण कुंभमेळ्याला. काय बोलावे? अनुयायांना तर काही कळतच नाही. पहा, त्यांना वाटते की बाबा आपल्याला उगाच म्हणत आहेत की आपण कुंभमेळ्याला पर्वणीला जाऊया म्हणून. पहा, आता उद्याच कुंभमेळा म्हणजे पर्वणी आहे आणि आज संत श्रेष्ठ भगवान बाबा आपल्या अनुयायांना सांगत आहेत, पर्वणीला यायचंय ना, मग उद्या आपण पर्वणीला जाऊ. तेव्हा ते अनुयायी म्हणतात की बाबा पर्वणी तर उद्याच आहे आणि आपण कसं जाणार पर्वणीला? आपले जाणे कसे होईल? तेव्हा संत श्रेष्ठ भगवान बाबा त्यांना म्हणतात,
तुम्हाला यायचंय ना, मग मी सांगतो ते करा, मी सांगतो ते सामान बरोबर आणा. पहा, आता ते संतश्रेष्ठ भगवान बाबा आहेत. अनुयायी म्हणतात ठीक आहे जाऊयात. तेव्हा काय सामान बरोबर घ्यायचे? संतश्रेष्ठ भगवान बाबा अनुयायांना सांगतात बरोबर एक लोटा घ्या आणि एक लंगोटी घ्या आणि एक बॅटरी घ्या. ह्या 3 वस्तू तुम्ही बरोबर घ्या आणि आपण उद्या सकाळी परवणीला निघूया. पहा, सकाळी सर्व स्नानादी पूजाविधी आटोपून सर्व अनुयायी तयार होतात आणि संतश्रेष्ठ भगवान बाबांना म्हणतात जायचं ना आता परवणीला? होय. संतश्रेष्ठ भगवान बाबा म्हणतात होय चला तर मग. तुम्ही मी सांगितलेले सामान आणले आहे का? होय आणले आहे. मग बाबा काय करतात? परवणीला जायला निघतात. धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड ह्या पश्चिमेच्या दिशेने आता ते उतरायला सुरुवात करतात. पुढे संतश्रेष्ठ भगवान बाबा आणि मागे त्यांचे ते 4 अनुयायी असे चालत आहेत. थोडे खाली उतरून जातात. तोच संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना आठवते की आपण संत नगदनारायण यांच्या समाधीजवळ जी उदी आहे ती आणली नाही. म्हणून ते एका अनुयायाला सांगतात की जा रे, संत नगदनारायण महाराज यांच्या समाधीजवळील थोडंसं तीर्थ आणि उदी घेऊन ये. पळत जाऊन अनुयायी उदी आणि तीर्थ घेऊन येतो आणि ते पुन्हा चालायला लागतात. पहा, पश्चिमेच्या बाजूने डोंगर उतरून ते थोडेसे खाली येतात आणि तिथे एक झाड असते. तेव्हा बाबा त्यांना सांगतात की आता इथे तुम्ही अंगातील कपडे काढून टाका आणि बरोबर आणलेले लंगोट लावा, हातामध्ये लोटा आणि बॅटरी घ्या, आपल्याला परवणीला जायचे आहे. अनुयायांना तर काही कळतच नाही, पण आता संतश्रेष्ठ भगवान बाबा सांगतात ना, म्हणजे ऐकायलाच पाहिजे. मग ते बाबांनी जसे सांगितले तसे करतात. संतश्रेष्ठ भगवान बाबा जी उदी आहे नगदनारायण महाराजांच्या समाधीजवळील ती उदी सर्वांना लावत आहेत. त्यातील तीर्थ सर्वांना देत आहेत आणि म्हणतात आता घाबरू नका, फक्त माझ्या मागे मागे चला. होय, तिथे झाडाजवळ असलेला पालापाचोळा आणि झाडे झुडपे ते बाजूला करतात. तर पहा, तिथे एक अरुंद असं विवर असतं आणि त्या विवरात आता बाबा उतरायला लागतात. ते अनुयायांना सांगतात तुम्ही घाबरायचं नाही आणि फक्त बॅटरी लावायची आणि माझ्या मागे मागे यायचं. अरुंद विवर आहे, बाबा पुढे आहेत आणि सर्वजण बाबांच्या मागे सरपटत रांगत चाललेले आहेत. पहा, आता विवर, मग तिथं काय पाली, झुरळे आणि कीटक, मुंग्या यांचंच वर्चस्व आहे, त्यांचंच साम्राज्य आहे. इकडून खरचटतंय, गुडघ्यांना खरचटतंय, कोपरांना लागतंय. पण आता काय, एकदा विवरमध्ये शिरलेलो आहेत, मागे वळायला सुद्धा जागा नाही. आता पुढेच जाणे भाग आहे आणि ते हळूहळू सरकत रांगत चाललेले आहेत. इतक्यात फुस असा जोरात आवाज येतो आणि सर्वजण घाबरतात. काळजाचा ठोका चुकतो. तेव्हा बाबा सांगतात घाबरू नका आणि जी उदी आहे नगदनारायण महाराजांच्या समाधीजवळ ती उदी संत श्रेष्ठ भगवान बाबा ही फेकत आहेत आणि तो आवाज बंद झालेला आहे. सर्वजण हळूहळू पुढे सरकत आहेत. पहा, पुढे गेलेले आहेत आणि तितक्यात एका अनुयायाच्या हातातील बॅटरी खाली पडली आणि ती फुटली. अंधार झाला. तो मोठ्याने ओरडला. पण काय झाले विचारल्यानंतर मागे जो अनुयायी होता त्याने धीर दिला आणि स्वतःजवळील बॅटरी त्या दुसऱ्या अनुयायाला दिली आणि आता ते परत पुढे चालत आहेत. श्वास गुदमरत आहे, परंतु सर्वजण संत नगदनारायण महाराज यांचे नाव ध्यानात आणून आता सरपटत आणि रांगत चाललेले आहेत. पहा,
अनुयायांना असं वाटतं की उगीचच आपण बाबांना सांगितलं की आम्हाला पर्वणीला न्या म्हणून, आणि आता काय करायचं, मागे तर जाताच येईना. पहा, घामाघूम झालेले आहेत, दम कोंडत आहे, परंतु तसंच रांगत आहेत. इतक्यात संतश्रेष्ठ भगवान बाबा अनुयायांना म्हणतात, पहिली पायरी लागली. म्हणजे अनुयायी म्हणतात, म्हणजे अजून किती पायऱ्या आहेत अशा? पण संतश्रेष्ठ भगवान बाबा काहीही बोलत नाहीत, तसेच रांगत रांगत पुढे चालत आहेत. आणि मग जो अनुयायी बाबांच्या मागे आहे त्याच्या पायाला, अंगाला थंडगार पाण्याचा स्पर्श लागलेला आहे. तेव्हा तो मागच्या अनुयायांना म्हणतो आहे की थंडगार पाणी लागलेलं आहे आणि तिथं थोडीशी मोकळी जागा सुद्धा आहे. पहा, थंडगार पाण्याचा स्पर्श झालेला आहे. घामाघूम झालेले शरीर त्यांनी ओले केलेले आहेत. सर्वजण पाणी प्यायलेले आहेत आणि त्यांच्या ज्या जखमा झाल्या होत्या, खरचटले होते, त्या जखमांच्या वेदना त्या तीर्थाने, त्या पाण्याने आता वेदना कमी झालेल्या आहेत आणि सर्वजण थोडीशी विश्रांती घेण्यासाठी तिथेच बसले आहेत. तोपर्यंत संतश्रेष्ठ भगवान बाबा पुढे गेलेले आहेत आणि बाबा त्यांना म्हणत आहेत, अरे तिथेच का थांबलात रे, चला माझ्या मागे मागे. तेव्हा अनुयायी म्हणतात, नको बाबा, आम्हाला आता आम्ही काही पुढे येणार नाहीत, तुम्ही एकटेच पुढे जा, आता आम्ही इथेच थांबणार आहोत. तेव्हा संतश्रेष्ठ भगवान बाबा म्हणतात, अरे पुढे सिद्ध ऋषी आहेत, आपण जाऊया. नको बाबा, तुम्हीच जाऊन दर्शन करून या. संतश्रेष्ठ भगवान बाबा पुढे गेलेले आहेत आणि त्यांनी सिद्ध ऋषींचे दर्शन घेतलेले आहेत. सिद्धांचे दर्शन घेऊन आता बाबा परत आलेले आहेत. तिथून तीर्थ आणलेलं आहे आणि मग ते आपल्या अनुयायांजवळ आलेले आहेत. अरे तुम्ही सिद्ध ऋषींचे दर्शन घ्यायला हवे होते. नको बाबा, आता चला आपण मागे जाऊया. आणि मग संतश्रेष्ठ भगवान बाबा अनुयायांना अशा सूचना देत आहेत. पुन्हा बाबा पुढे झालेले आहेत, माझ्या मागे या, घाबरू नका, धीर धरा, जवळचे तीर्थ सांडू देऊ नका, अशा सूचना देत आहेत. आता विवराच्या जवळ आलेले आहेत, विवराच्या तोंडाजवळ आलेले आहेत. तेव्हा बाबा त्यांना सूचना देत आहेत, विवरातून एकदम बाहेर येऊ नका, ग्लानी येईल, चक्कर येईल. तेव्हा आधी थोडा वेळ आपले तोंड विवराच्या बाहेर काढा आणि नंतर तुम्ही बाहेर या. पहा, सर्वजण सुखरूपपणे विवराच्या बाहेर आलेले आहेत आणि अनुयायांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे. जवळ आणलेलं तीर्थ नगद नारायण महाराज, संत माणिक बाबा आणि शेट्टी बाबा, दुसरे महादेव यांच्या समाधीला, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अर्पण केलेलं आहे. तेव्हा एका अनुयायाच्या हातून थोडंसं तीर्थ खाली सांडलेलं आहे. संतश्रेष्ठ भगवान बाबा अनुयायाला सांगत आहेत की बाबा रे, असं हे तीर्थ अनाठाई सांडू नयेस रे. अरे आपण पर्वणी करून आलेलो आहोत, आपण ब्रह्मांडाचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि मग तीर्थाचा असा अनाठाई खर्च करू नये असं ते समजावून सांगत आहेत. पहा, त्याचवेळी शिवपार्वती आणि गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणेची गोष्ट ते आता आपल्या अनुयायांना सांगत आहेत. हो, शिवपार्वती आणि त्यांचे 2 मुले गणपती आणि कार्तिकेय. तर शिवपार्वती हे कैलासावर बसलेले आहेत आणि मुलं बाजूला खेळत आहेत. मोठा कार्तिकेय स्वामी आणि छोटा गणपती. तेव्हा कार्तिकेय स्वामी आणि गणपती या दोघांमध्ये भांडण होत आहे आणि ते दोघंजण आपलं भांडण मिटवण्यासाठी माता पिता शंकर पार्वती यांच्याकडे आलेले आहेत. कार्तिकेय स्वामी हे आपल्या माता पित्याला सांगत आहेत की हा गणेश माझी खोडी काढतो आणि हा मला नको ते बोलतो, वाटेल ते बोलतो, मग तुम्ही याला काहीतरी सांगा. तेव्हा छोटा असणारा गणेश हा माता पित्याला सांगतो, नाही हा माता पिता,
कार्तिकेय आहे हाच मला काहीतरी बोलतो आणि माझी उगचच सोंड धरून पकडतो. अशा दोन बंधूच्या खोड्या आहेत आणि भांडण आहे. तेव्हा माता पिता असणारे शंकर पार्वती हे त्यांना म्हणत आहेत की बाळांनो, आता तुम्हाला एक परीक्षा द्यायची आहे आणि तुमच्यात श्रेष्ठ कोण आहे हे ठरवायचं आहे. त्याच वेळी ते म्हणतात, ठीक आहे, घ्या आमची परीक्षा. तेव्हा पिता असणारे शंकर हे कार्तिकेय स्वामी आणि गणेश यांना सांगत आहेत की तुम्हाला आपल्या आपल्या वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करायची आहे आणि जो आधी पृथ्वी प्रदक्षिणा करून येथे येईल तो तुमच्या दोघांपैकी श्रेष्ठ आहे. तेव्हा कार्तिकेय स्वामी यांना खूप चांगलं वाटतं, कारण त्यांचं वाहन आहे मोर. ते माता पिता शंकर पार्वती यांना सांगतात, ठीक आहे, मी माझ्या वाहनावर बसलो, आरूढ झालो आणि चाललो. मी आत्ता पृथ्वी प्रदक्षिणा करून येतो म्हणून. कारण गणेशाचं वाहन आहे छोटासा उंदीर आणि उंदरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा केव्हा करेल, तेव्हा मीच जिंकणार आहे आणि गणेश काही जिंकणार नाही, मी श्रेष्ठ ठरणार आहे, असा कार्तिकेय स्वामींना विश्वास आहे. आणि ते कार्तिकेय स्वामी हे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघालेले आहेत, मोरावर बसलेले आहेत. इकडे गणेश हे विचार करत आहेत. बुद्धीची देवता असणारे गणेश जे आहेत आणि ते आपल्या वाहनावर बसलेले आहेत आणि माता पिता ज्या ठिकाणी बसले आहेत त्या ठिकाणाला म्हणजेच आपल्या माता पित्याला ते प्रदक्षिणा घालत आहेत आपल्या मूषकावर बसून. एक प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे आणि साष्टांग नमस्कार आपल्या माता पित्याला केलेला आहे आणि ते आता तिथेच निद्रा घेत आहेत. तेव्हा माता असणारी पार्वती माता गणेशाला सांगत आहे, गणेशा, इथे झोपून कसे चालेल, तू झोपू नकोस, जा तू पृथ्वी प्रदक्षिणा कर. तेव्हा निर्धास्तपणे गणेशजी तेथेच निद्रा घेत आहेत. पहा, काही कालावधी जात आहे आणि कार्तिकेय स्वामी हे मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून तिथे आलेले आहेत आणि पाहतात तो काय, गणेशजी तेथे निवांतपणे झोपलेले आहेत. त्यावेळी कोण जिंकले हे सांगण्यासाठी महादेव पार्वती हे उच्चार करणार आहेत की आज कार्तिकेय स्वामी श्रेष्ठ ठरला आहे असं महादेव पार्वती यांना सांगायचं आहे. परंतु गणेश त्यांना थांबवत आहेत आणि त्यांना सांगत आहेत, तुम्हीच तर सांगता ना माता पित्यांच्या पायाजवळच ब्रह्मांड आहे म्हणून, मग मी पूर्ण विश्वाची प्रदक्षिणा केली आहे आणि तुमच्याजवळ येऊन इथे बसलेलो आहे, म्हणजे जिंकलं कोण आणि श्रेष्ठ कोण ते तुम्हीच ठरवा. पहा, हे आपले असे गणेश जे आहेत, अशी कथा संत श्रेष्ठ भगवान बाबा हे अनुयायांना सांगत आहेत, ज्यांनी ब्रह्मांडाचं दर्शन अनुयायांसहित घेतलेलं आहे, सिद्ध ऋषींचं दर्शन घेतलेलं आहे आणि हे काही तासातच परत आलेले आहेत. असे संत श्रेष्ठ भगवान बाबा सप्त ऋषींची कथा देखील हे आपल्या अनुयायांना सांगत आहेत. पहा, अशा अनेक आठवणी आहेत आणि या अशा आठवणींमध्येच संत श्रेष्ठ भगवान बाबा यांचं जीवनचरित्र हे रंगत आहे. आता पहा, मराठवाडा भाग आहे, बीड जिल्हा म्हणजेच मराठवाड्यात येणारा भाग आहे आणि त्यावेळी रझाकारांची सत्ता होती. आपला देश पारतंत्र्यात होता, जुलमी राजवट होती. पहा,
मनुष्याला एका गावाहून जर दुसऱ्या गावाला जायचे असेल तर त्यांना परवानगी काढावी लागत असे. हो, माणसांना जर गुरे चारायला न्यायचे असेल तर त्यासाठी सुद्धा कर भरावा लागत असे. आणि असे अनेक अन्याय अत्याचार हे जनतेवर होत होते. आपल्या देशात राहूनच गुलामगिरी होती आणि गुलामगिरीचं जीवन होतं. मग संतश्रेष्ठ भगवान बाबा हे नागरिकांना, समाजाला काय सांगत? तर ते सांगत, पहा, श्रीकृष्ण परमात्मा यांनी जसे सवंगडी गोळा केले तसे तुम्ही सुद्धा एकमेकांच्या सोबत राहा, एकजुटीने राहा. छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे मावळ्यांच्या मदतीने अनेक किल्ले घेतले, स्वराज्य स्थापन केले, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा काय करा? एकत्र राहा. एकीचे बळ असेल तर तुम्हाला फळ नक्की मिळेल असे संतश्रेष्ठ भगवान बाबा हे समाजाला उद्बोधन करत असत. आपल्यावर जे जुलूम होतात त्या जुलमांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहन देत असत आणि कीर्तनातून उद्बोधन करत असत. लोकांच्या मनावर त्याचा परिणाम होत असे आणि लोक हे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होत असत. म्हणजेच आपला जो स्वातंत्र्यासाठीचा जो खारीचा वाटा आहे तो संतश्रेष्ठ भगवान बाबा हे उचलत असत. पहा, 1947 सालची गोष्ट आहे. बालम टाकळी येथे कीर्तन चालू होते आणि बालम टाकळी येथे कीर्तन चालू असताना संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी गोड अभंग घेतलेला आहे. पहा, त्यांनी अभंग घेतला आहे, का रे देवा उशीर लावला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. का रे देवा उशीर लावला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. तुझ्यासाठी देवा सोडिले घरदार, मोडिला संसार. तुझ्यासाठी देवा होईन भिकारी, करीन तुझी वारी. तुझ्यासाठी देवा राहीन उपवाशी, करीन एकादशी. जनी म्हणे देवा होईन तुझी दासी, येईन चरणापाशी. गोड अभंग घेतलेला आहे, देवा तू उशीर का लावला, असा संत जनाबाईचा अभंग घेतलेला आहे. आणि पहा, त्याच रात्री टाकळी मानूर हे राजाकारांचे कचेरीचे गाव होते आणि मानूरमध्ये आपले भारतीय सैनिक हे रणगाड्यासकट आलेले आहेत. त्यांनी तिथे असणारी जी कचेरी आहे, राजाकाराचं जे मुख्य ठाणं आहे, ते मुख्य ठाणं हे त्यांनी काबीज केलेलं आहे आणि ती कचेरी ताब्यात घेतलेली आहे. तेथे जे शिपाई आहेत त्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि अन्यायाची हार केलेली आहे. जी राजाकारांची गुलामी होती ती नष्ट झालेली आहे. आणि अभंग हा का रे देवा उशीर लावला हा अभंग संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी का घेतला याचं कोडं उशिरा समाजातील लोकांना, नागरिकांना कळालेलं आहे.
पहा, त्या कीर्तनातून संतश्रेष्ठ भगवान बाबा हे रावणाचा अत्याचार, कंसाचा अत्याचार, राक्षसी जी दहशत होती याचं दर्शन हे समाजाला घडवत आहेत आणि इकडे रझाकारांची सर्व स्थाने आहेत ती नष्ट केलेली आहे. असे संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या जीवनातील अनुभव आहेत. पहा, जसे भगवान बाबा हे समाजाचे उद्बोधन करत, तसंच हे शिकारीसाठी सुद्धा पारंगत होते. पण ते प्राण्यांची शिकार मात्र करत नसत, ते नेमबाजीत पारंगत होते आणि नेमबाजी पटाईत होते. तर ते काय करत असत, बाबांच्या श्री क्षेत्र नारायणगड येथे 12 तलवारी होत्या, 7 बंदुका होत्या, या ठासून भरलेल्या असत. मग संतश्रेष्ठ भगवान बाबा काय करत, एक बांगडीसारखा गोल असे आणि त्यात एक छोटीशी कवडी लोंबकळत असे. ती एका झाडाच्या फांदीला लटकून ठेवत आणि संतश्रेष्ठ भगवान बाबा बरोबर नेम धरून ती कवडी उडवत असत. पहा, त्यावेळेस नेमबाजीत पटाईत असलेले संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी निजामाचे 2 घोडे आणि उंट हे पैजेमध्ये जिंकलेले आहेत. जे आराब्या आणि रोहिल्या हे 2 घोडे संतश्रेष्ठ भगवान बाबांकडे होते आणि एक खजिन्या नावाचा उंट हा संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्याकडे असे. अशा प्रकारचे प्राण्यांवरचे प्रेम आपल्याला दिसून येत आहे. ज्यावेळेस संकट येत असते त्यावेळेस ते संकट म्हणजे काहीतरी ईश्वरी संकेत असतो असं जणू संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना वाटत असे आणि ते संकट हे ईश्वरी संकेत मानूनच काहीतरी आपलं चांगलं होणार आहे, आपलं कल्याण होणार आहे असं आपण समजायचं आहे, असं संतश्रेष्ठ भगवान बाबा म्हणत आहे. ते म्हणतात, जे होतं ते परमात्मा करत आहे आणि परमात्मा हे चांगलंच करणार आहे. तो परमात्मा हा आपल्या चांगल्यासाठीच हे करत आहे असा ठाम विश्वास असू द्या असं बाबा सांगत आहेत. ते म्हणतात, जीवन जगत आहोत. हो, तुम्ही, आम्ही, आपण सर्वजण जीवन जगत आहोत. मग जीवन जगताना काय करायचं, तर आपण जिंकायचं. पण काय जिंकायचं, तर आपण अंतःकरण जिंकायचं आणि मन जिंकायचं, ते आपलंच जिंकायचं. आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर जो आहे हा सगळा आपण टाकून द्यायचा आहे. आपण समजून घ्यायचं, स्वस्वरूप आपण समजून घ्यायचंय, जाणून घ्यायचंय आणि गुरुला, संतांना आणि देवाला पूजायचं आहे, त्यांना भजायचं आहे. आपण नाम मुखात घ्यायचं आहे, परमात्म्याचं नाम आपण मुखात घ्यायचं आहे आणि संसाराची आसक्ती, निंदा ही सोडून द्यायची आहे. आपण कसं वागायचं आहे, तर आपल्याला जरी कोणीही कितीही त्रास दिला तरी आपण सुडाच्या भावनेने पेटून उठायचं नाही. आपण शांत राहायचं आहे. आपण माणूस आहोत आणि जो शांत राहतो तो संत असतो. सर्व इच्छांचा त्याग करून निरीच्छ असतो, तोच खरा संत असतो. पहा, अशा प्रकारे संतश्रेष्ठ भगवान बाबा हे आपल्याला, समाजाला उद्बोधन करत आहे. आता 1915 सालची गोष्ट आहे. पहा, तरुण वयातच संतश्रेष्ठ भगवान बाबा यांची माता कौतिकाबाई हिचे मानमोडीच्या दुर्धर आजाराने निधन झालेले आहे. मानमोडी या रोगाची साथ आली आणि त्यातच तरुणपणीच माता कौतिकाबाई यांचे निधन झालेले आहे. त्यावेळी संतश्रेष्ठ भगवान बाबा हे कीर्तनासाठी बाहेर गेलेले होते आणि अंत्यसंस्काराच्या वेळी ते येऊ शकले नाहीत. परंतु ही वार्ता वैराग्यमूर्ती संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांना कळालेली आहे आणि ते सुपे सावरगाव या संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या जन्मगावी माता कौतिकाबाई यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेले आहेत. पहा, चिता रचून झालेली आहे
परंतु वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज आल्याचे समजतात लोक थोडंसं थांबलेले आहेत. मग वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांनी काय केलं पहा. चितेवर रचलेली लाकडं आहेत ती थोडीशी बाजूला सरकवलेली आहेत आणि कौतिका मातेच्या उदराचं दर्शन घेतलेलं आहे आणि ते त्या मातेला म्हणत आहेत, माता तू धन्य आहेस, तू भगवानासारखा पुत्र प्रसवली आहेस, खरोखरच माता तू धन्य आहे. पहा अशी ती संत श्रेष्ठ भगवान बाबा यांची माता. तिच्या अंत्यसंस्काराला मात्र संत श्रेष्ठ भगवान बाबा हे हजर राहू शकले नाही. ते नंतर दुसऱ्या दिवशी आले. त्यांना आपल्या मातेच्या निधनाचे खूप दुःख झालेले आहे. अशा संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या आठवणी आहेत. आता पहा श्री क्षेत्र नारायणगडावरून संत श्रेष्ठ भगवान बाबा हे भगवानगडावर आले आणि त्यांची कीर्ती वाढत आहे. आपली झालेली चूक ही लोकांच्या लक्षात येत आहे आणि मग आता संत भगवान बाबा यांना भेटायला जायचे की नाही जायचे हा विचार लोक करत आहेत. पहा जो त्रास देणाऱ्यात पुढे आहे तोच धोंडीराम पाटील हा भगवानगडावर आलेले आहेत आणि ते येऊन एका दगडी खांबाला टेकून बसलेले आहेत. आपण आता संत भगवान बाबा यांची भेट कशी घ्यावी हा प्रश्न धोंडीराम पाटील यांना पडलेला आहे. ते अंतर्मनाने संत श्रेष्ठ भगवान बाबा यांना कळतं आणि ते अनुयायांना जाऊन सांगतात की बाहेर कोणीतरी बसलंय त्याला आत बोलून घ्या. तेव्हा अनुयायी म्हणतात बाबा बाहेर तर कोणी नाही, अरे नीट पहा रे कोणीतरी बसलेलं आहे. तेव्हा अनुयायी पाहतात खरोखरच धोंडीराम पाटील दगडी खांबाला टेकून बसलेले आहेत. त्यांना आतमध्ये आणलेलं आहे आणि मग धोंडीराम पाटील संत श्रेष्ठ भगवान बाबांचं दर्शन घेत आहेत आणि संत श्रेष्ठ भगवान बाबा त्यांना गोड बोलत आहेत, त्यांना खाणेपिणे विचारत आहेत, त्यांचा आदर सत्कार करत आहेत. त्याच वेळी धोंडीराम पाटील यांना शोक अनावर होतो, दुःख गिळलेलं आहे. आपण बाबांना त्रास दिला त्याचा औंढा ते मोठ्याने रडू लागतात आणि मग संत श्रेष्ठ भगवान बाबा त्यांना समजावत आहेत, म्हणत आहेत की तुमची चूक नाही, जे घडायचं होतं ती परमेश्वराची इच्छा होती, त्यात तुमचा काहीही दोष नाही. पहा त्या धोंडीराम पाटलांचा सत्कार भगवानगडावर संत श्रेष्ठ भगवान बाबा हे करत आहेत. असं त्यांचं औदार्य आहे, असं त्यांचं उदारता आहे. त्यांचं मन तितकं मोठं आहे. त्यांचं मन कोणासारखं आहे तर संत शांतिगिरी शांतिब्रह्म संत एकनाथ जे शांतीचा पुतळा आहेत त्यांच्यासारखे संत श्रेष्ठ भगवान बाबा आहेत. पहा जो मनुष्य जो यवन पान खाऊन 108 वेळा शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अंगावर थुंकला त्याला सुद्धा संत एकनाथ काहीही बोलले नाही. उलट ज्यावेळी त्याला पश्चाताप झाला आणि तो संत एकनाथ यांचे पाय धरू लागला त्यावेळी संत एकनाथ म्हणाले, नाही रे, अरे तुला परमात्म्याने बुद्धी दिली, तुला पांडुरंगाने बुद्धी दिली की मला स्नान 108 वेळा घडावं अशी त्या परमात्म्याची इच्छा होती. तू वाईट नाही आहेस. पहा तेच गुण तेच औदार्य हे संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्यामध्ये आहे. म्हणजेच थुंकणाऱ्याला सुद्धा वाईट न म्हणणारे शांतिब्रह्म एकनाथ महाराज आणि त्रास देणाऱ्याला सत्कार करणारे जेवू घालणारे संत श्रेष्ठ भगवान बाबा हे संतच असतात, हे काही सामान्य नसतात. पहा मग आता लोक श्री क्षेत्र नारायणगडाच्या गडाजवळील काही गावातील लोक आता भगवानगड या ठिकाणी येऊन संत भगवान बाबा यांची भेट घेऊ लागलेले आहेत. तेव्हा श्री क्षेत्र नारायणगड धाकटी पंढरी
येथून जवळ असणारे राजुरी हे गाव आहे. ह्या गावातील लोक म्हणत आहेत की आपल्याला बाबांची काहीतरी आठवण हवी आहे. म्हणून आता आपण काय करूया, बाबांच्या पादुका आपल्या गावात स्थापन करूया. यावर लोकांमध्ये चर्चा होते. तेव्हा काही लोक काय म्हणतात की जिवंत असताना बाबांच्या पादुका कशा स्थापन करायच्या. तेव्हा तेथील जो पाटील आहे ते लोकांना सांगत आहे, अरे लोक हो, जेव्हा रामचंद्र प्रभू वनवासात गेले होते आणि भरताला सिंहासनावर बसवण्यासाठी माता कैकेयी आग्रही होत्या, त्यावेळी बंधुप्रेम असणाऱ्या भरताने काय केले तर रामाच्या पादुका जाऊन आणल्या आणि त्या पादुका सिंहासनावर ठेवलेल्या आहेत आणि नंतर तो राज्यकारभार चालवलेला आहे. स्वतः भरत काही सिंहासनावर बसलेला नाही. मग जिवंत असताना जर श्रीरामचंद्र प्रभूंच्या पादुका बंधू भरत ह्या स्थापन करत आहे, मग आपण संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या पादुका स्थापन केल्या तर कोठे बिघडले, यावर विचार विनिमय होतो. आणि मग त्या कोणाच्या हस्ते स्थापन करायच्या, तर मग आपण संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्याकडे जाऊया. तेव्हा भगवानगडावर येऊन लोक आपला विचार संतश्रेष्ठ भगवान बाबा यांना सांगत आहेत आणि तुम्ही पादुका स्थापन करण्यासाठी आमच्या गावात या असं सांगत आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन संतश्रेष्ठ भगवान बाबा हे त्यांच्या गावी जाऊन पादुका स्थापन करत आहेत. पहा, स्वतःच्याच पादुका स्वतःच्याच हाताने स्थापन करणारे हे संत आहेत. असे दुसरे संत असतील असं माझ्या काही ऐकण्यात किंवा वाचण्यात नाही. असे संत श्रेष्ठ भगवान बाबा. पहा, ज्ञानेश्वर माऊली होते. मग ज्ञानोबांच्या जीवनात जर विसोबा खेचर आले नसते, ज्ञानोबांच्या जीवनात जर विसोबा खेचर आले नसते किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनात रामेश्वर भट्ट आले नसते, संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या जीवनात विश्वनाथ गोली आले नसते, तर ते देव होऊ शकले नसते, तर ते संत होऊ शकले नसते. पहा, दुर्जन जीवनात आल्यामुळेच हे संत झाले, हे देव झाले. मग आपल्याला संतश्रेष्ठ भगवान बाबा शिकवण देतात, लोक हो, तुम्हाला जरी देव होता आलं तरी होऊ नका, तुम्हाला जरी संत होता आलं तरी तुम्ही संत होऊ नका, पण तुम्हाला जर आदर्श माणूस होता आलं तर तुम्ही नक्कीच आदर्श माणूस व्हा, तुम्ही नक्कीच आदर्श माणूस व्हा. पहा, तुम्ही सत्संग करा, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, हरिपाठ म्हणा आणि गीता ज्ञानेश्वरी गाथा वाचा आणि तुम्ही आदर्श माणूस व्हा. तुमच्या शरीरात जोपर्यंत रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत काम करत राहा, थांबू नका, तोपर्यंत काम करा. तुम्ही तुमचे एकर विका आणि तुमच्या मुलाबाळांना शिकवा. पहा, तुमच्या मुलाबाळांना शिकवले नाही तर त्यांना रस्त्यावर कुठंतरी बूट पॉलिश करावी लागेल, कारण हे आता जुने दिवस राहिले नाहीत, हे पुढचे दिवस आहेत. तुम्ही जमिनी विका, एकर विका आणि मुलांना शिकवा, असं उद्बोधन संत श्रेष्ठ भगवान बाबा हे समाजाला करत आहेत आणि ते समाजाला उद्धारासाठी प्रयत्न करत आहेत. समाज आता हळूहळू सुधारत आहे. अशाच अनेक आठवणी संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या आहेत. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया आणि यानंतर पुढील भागांमध्ये आपण संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारित काही आठवणी पुन्हा पाहूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. संत
नगद नारायण महाराज की जय, संत माणिक बाबा की जय, संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज की जय, संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय, अखंड वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.